जय श्रीराम पब्लिक, बघू शकताय हे माझं पहिले मिनी ब्लॉग आहे। माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मला सकाळी मी घरी झोपलेलो, घरनं मला फोन आला मित्राचा। मित्र मला बोलला आपल्याला जायचं आहे म्हणला कुठंतरी फिरायला, पण आमचा प्लॅन नव्हता झाला। मग आम्ही जात होतो, जाता मग आमचा प्लॅन झाला रामदऱ्याला जायचं। मग आम्ही रामदऱ्याला निघालो। मग इथं जाता आम्ही थोडं बसलो, इथं खाल्लं पिलं थोडं, मग मंदिरापाशी आलो। बघू शकता मंदिराच्या इथली कमान फिमान एकदम ओके होती। मग आम्ही थोडं आत गेलो। आधी गेल्यावर आम्हाला खूप भारी वाटलं। आज आवी खूप चॉकलेट बनवून आलेला, सुमितचं तर काही सांगायलाच नाही लागत। तर मग इथलं नजारा बिजारा खूप ओके लय भारी होता, तर आम्हाला बघून खूप भारी वाटलं। इथं बघू शकता तुम्ही कसला नजारा बिजारा आहे। मंदिर तर एवढं क्वालिटी दिसतं ना, लांबनं लय भारी दिसतं। मग इथं आम्ही आलो, चपल्या वगैरे काढल्या, पाय धुतले। मग इथनं मग आम्ही मंदिरात जात होतो। तर इथं आपल्याला डॉगेश बाई भेटलेला। डॉगेश बाईला दोन गोष्टी बोललो आम्ही, 2-4। मग डॉगेश बाई पण थोडाफार खुश झाला। मग इथनं मग आम्ही आता मंदिरात जात होतो। तर मंदिरात गेले इथं एवढं थंड वाटायला लागलेलं, एकाने बर्फाच्या जागेवर गेल्यावर कसं वाटतं तसं वाटायला लागलेलं। मंदिरात तर खूप म्हणजे खूप थंड वातावरण होतं। मंदिर म्हणजे एकदम ओके होतं मंदिरात। मग इथं आपल्याला मांजरबाई भेटलेली, मांजरबाईला भेटलो। पहिला आपल्याला डॉगेश बाई भेटलेला, मग मांजरबाई भेटली। यायला बोललो फिरलो थोडं, मग आपल्या दर्शन एकदम ओके झालं। मग आम्ही इथं बाहेर आल्यावर इथं आपल्याला आता व्हिडिओ काढायचे होते। तर आपल्या सुमित भाऊ लय पचपच करत होता। मग आपल्या सुमित भाऊला पहिलं व्हिडिओ काढायला सांगितलं। मग सुमित भाऊनी पहिला व्हिडिओ घेतला, 1-2 सुमित भाऊचे शूट झाले। मग सुमित भाऊचा व्हिडिओ बघितला कसा आला काय नाही, ते एकदम ओके आलेला। मग माझा शूट घेतला, मग माझा पण व्हिडिओ 2-4 ओके आले। जय श्रीराम पब्लिक, बाय। आपण भेटू पुढच्या मिनी ब्लॉग।